हो नमस्कार मित्रांनो. सो आज आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटलला आलेलो आहोत. आपण सोडलेलं आहे आपल्या मॅडमला. तो आपली नवीन भटकंती जी असणार आहे आजची, ती अशा ठिकाणी असणार आहे की तिथे आपण जाऊन चिल करू शकतो. खूप सुंदर स्पॉट आहे, बघत राहा. आणि हा स्पॉट खोपोलीमध्ये आहे. सो पनवेलवरून 1 तास खोपोलीला जाण्यासाठी आणि तिथून पुढे एक नाही पण अर्धा तास त्या स्पॉटला जाण्यासाठी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. धन्यवाद. सो आपण आता नाश्ता करायला थांबलेलो आहे. खारघरच्या डीमार्टच्या बाजूचा जो चौक आहे तिथे छान नाश्ता भेटतो. डोसा खाल्ल्यानंतर तिथे एक मस्त ज्यूस पिऊया. हे ह्यांना पोट दिल्यावर हात पकडणारे अवलाद. तो आपण इथे नाश्ता करायला थांबलेलो आहोत. वैभव शेठ काय खाणार? एक आपण साधा डोसा छोटूने ऑलरेडी घेतलाय आणि मी पण आता इडली वडा घेतलाय. सेक्टर आपल्याला माहित नाही पण डीमार्टच्या बाजूचा चौकात आहे आपण. सेक्टर 15. हे जे काका आहेत त्यांच्या हे इथे या तुम्ही डोसा खायला, चांगली टेस्ट आहे करा. आम्ही पेड प्रमोशन नहीं करा, आम्ही फ्रीमध्ये प्रमोशन करतो सर्वांचं, कारण आपल्याकडे ब्रँडच्या ड्रिंक नाही. ये बोला राशन है, इधर से बिस्किट लेना है तो लो. तो इतना बिस्किट पूरा दिया उसको और उसको बोलता है कि तुम ये सब क्यों करते हो, तुम्हारे हाथ पैर अच्छा है, मेहनत करो. अरे आपण आता चाललेलो आहोत खोपोलीला. तर खोपोलीमध्ये जे लाईक निसर्गरम्य वातावरण असं एक स्पॉट आपण शोधलेलं आहे. बघूया तुम्हाला आवडतंय का. तिथे तुम्ही फॅमिलीलाही घेऊन जाऊ शकता, रिस्की नाही आहे. बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपण आता आहोत पनवेलच्या फ्लायओव्हरवरती. सो पनवेलवरतून आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेने जाणार आहोत. पण तुम्ही जर समजा ट्रॅव्हल करत असाल आणि तुम्हाला लवकर तिथे पोहोचायचं असेल तर तुम्ही नवीन हायवेने एक्सप्रेसने जाऊ शकता. तर एक्सप्रेसने गेल्यावर तुम्हाला खोपोलीमध्ये उतरावं लागेल आणि खोपोलीमधून युटर्न मारून तुम्हाला खाली यावं लागेल. सो बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला नक्की आवडेल. आपण आता सीएनजी भरतोय. आपण पनवेलच्या सीएनजी पंपावर आहोत. इथे गर्दी कमी असते, तर इथून तुम्ही सीएनजी भरून पुढे प्रवास करू शकता. इथे सीएनजीचा रेट 86च आहे. अरे 86 5 रुपयांनी रेट वाढलेला आहे, 5 पैशांनी रेट वाढलेला आहे. तो बघत राहा व्हिडिओ पुढे. आपण इथे अशा जागेवर आलोय. इथे आधीच्या काळी सर्कस होतं, पण आता हा जो स्पॉट आहे हा सध्या खंडर झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आम्ही इथे थोडंसं भटकंती करायला आलोय, बघायला आलोय की काय आहे इथे, काय बघू शकतो आपण. हे खोपोलीच्या थोडंसं अलीकडेच आहे. मित्रांनो, इमान आमचा जो मित्र आहे सचिन ढवळे करून, तो ह्या विमानाची पंक्चर काढतो. ते पंक्चर माझा मित्र काढतो सचिन ढवळे करून. त्याला पंक्चरचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात येतं. मी काकांना पण एक ज्यूस सांग. आपल्याला ज्यूस बनवतोय भाऊ. खजूर पण टाकतोय ज्यूस मध्ये. भाऊ हाय कर. अजून काय टाकतोय भावा? खजूर टाकतो आपला. बघू शकता हे यांचं शॉप आहे. हे खोपोली ज्यूस सेंटर एकदम डेपोच्या समोर आहे. सो तुम्ही कधी ज्यूस प्यायला आलात तर इथे या, भावाकडून आपले ज्यूस प्या. हे भाऊ आमचा व्हिडिओ बघून कुणी आलं तर हे बडा बॉटल आहे या गाडी में. सो आता आपण इथे गाडी पार्क केली आहे. सो खोललेली खुलाई आहे. सो बघू शकता इथून हा जो गेट आहे इथून आपल्याला आत वॉकेबल डिस्टन्स आहे टाटा पॉवर वॉटरफॉलला जाण्यासाठी. आपण टाटा पॉवर वॉटरफॉलला जाणार आहोत आता. आज गाडी आपण इथे पार्क केली आहे आणि पुढे आता चालत जाणार आहोत.
आपल्यासोबत सुंदरम हा आपला एक खारघरचा मित्र आहे. सुंदरम सोनी. आणि बघू शकता यांनी काही बरोबर केलं नाही, यांना नुसतं शिव्या द्यायला येतात. काय करू सांग. सो 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जायसाठी कसं. सुंदरम से मिलने ये छोटा वाटरफॉल है, यहाँ से पानी रहता है गाइस, बारिश में बहुत ज्यादा भर जाता है. अरे तिकडून पण होतं वाटतं, आपण इथंच तो होतो ना पलीकडून. आपण माठाच्याच मागच्या साईडला आलो. बोलू मध्ये अरे नाही आहे आपण. जितना बनेगा उतना बना. नवीन आहे आता सध्या तरी. हम लोग आते इसके लिए इसको कॉन्फिडेंस तो आता है, नहीं तो अकेला क्या करता. मित्रांची साथ खूप गरजेची आहे. जर तुम्ही एकटा आला तर एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल, पण तुमचे मित्र तुमच्या सोबत असतील तर थोडासा कॉन्फिडन्स येतो. मी तर पहिला पर्यंत की मेरे गले में चेन है भाई 2 लाख मैं पहिला भाग है. हा बाइक से उठाना चाहिए इसका. या रोडनी तर या रोडनी शॉर्टकट आहे. बाईक येते म्हणजे आतमध्ये. इकडे जरा एक चिल बिअर असते ना दीपक, खूप छान वाटते. दीपक हा काय म्हणतो आहे. धूम्रपानात आपण सक्त विरोधी आहेत. ये बोलने में मार खाते हैं. वीडियो अच्छा बनाता है. याला ना आपण ना आपला एडिटर ठेवू रे. सो हा आहे टाटा पॉवर वॉटरफॉल. सो बघू शकता तुम्ही. वाव, आपण पोहोचलो इथे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर अशी जागा. हा हे आपले मित्र. ऐकर खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. तर आपण आता बघूया. बघू शकता तुम्ही आपण किती सुंदर जागेवर आलेलो आहोत. सो तुम्हालाही यायचं असेल तर नक्की या. हा 12 महिने चालू आहे, सेफ आहे. आणि फक्त एवढंच की जास्त नदीला पाणी असेल तर येऊ नका. बाकी आता सध्याच्या सीझनमध्ये तरी पाणी कमी आहे. तुम्हाला जर फॅमिलीसोबत ट्रिपला यायचं असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. खूप सुंदर जागा आहे, वरतीच आहे, बघू शकता. सो आता आपण आहोत खोपोलीच्या टाटा पॉवर वॉटरफॉलमध्ये. तर मी तुम्हाला सफर करवतो वॉटरफॉलची, कसं आहे काय आहे आणि किती सेफ आहे. तुम्ही माझ्या मागे या. सो बघू शकता तुम्ही इथे जास्त खोल नाही आहे, गुडघे इतकं खोल आहे. आपण वरती जाऊन बघूया. सो बघू शकता किती सुंदर वॉटरफॉल आहे इथे. एकदम असे इथे तुम्ही खेळू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. आणि एक गोष्ट अशी आहे की खूप जास्त खोल नाही आहे वातावरण. आपण थोडं अजून पुढे जाऊया. सो आपण वॉटरफॉलच्या मध्ये जाणार आहोत. तो सुंदर असा वॉटरफॉल. नक्की या. व्हिडिओमध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
आपण किती सुंदर जागेवर आलेलो आहे. आपण पोहण्याचा आनंदही घेतलेला आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की या स्पॉटला व्हिजिट करा. बघा अजून तुम्हाला थोडे चांगले नजारे दाखवू आपण. त्याला असं जगायचं बिगायचं काय नाही आता. इच्छा नाही राहिली का? इच्छा नाही राहिली. मला इंडिया नथिंग टू लुक एव्हरीथिंग ऑलरेडी लॉस्ट. आणि अशा प्रकारे बेअरग्रिल्स आलेले आहेत आपले कॅमेरा घेऊन. आहे ना. अरे खूप पॉसिबल आहे. तिकडे काय आहे ते? तिकडे काय नाही. पाणी येतो तिकडे. खोल नाही. इधर फोटो अच्छा आहे का? मस्त येणार व्हिडिओ तिथे. फोन राहील की नाही. अरे भाई केवढा खोल आहे. अरे नाही रे खोल लाके आहे तो. सो आपण बघू शकता पाण्यात आहे. इकडे दाखव. मी पोहतोय. चला आपण गुफामध्ये जाऊया तिकडे. बघूया काय आहे पुढे. पुढे जायचा प्रयत्न करू. माझं काय अरे चल नाही पुढे. मला वाटतं मी स्टिक पकडतो. तू खाली पाणी. तू उधर रुक. अरे तेर के इधर ही आने वाला है वापस. कुठे ते नाही आहे तिकडं. हे किती आहे उभा राहा. हे काय एवढंच आहे. नको येऊ तू. होय पुढे जाऊन व्हिडिओ काढून आण. वैभव शेडेत आहेत पोहत. टार्गेट कंप्लीट भाई.
तो व्हिडिओ कशी आहे टाटा पॉवर मला कशी वाटली कमी सांगा अशाच मला माहिती खूप चांगली जागा आहे आणि जे जास्त गरजेचं हे सध्या पण जर तुम्ही पावसाळ्याला तर थोडा पाण्याचा खूप वाढता असतो नदीचा आणि नदीचा जो मठ आहे त्या मठाच्या खालून जाते त्या आपण मठाच्या व्हिडिओमध्ये बघतो की नदी असतो हीच ती नदी आहे आणि आता तिला तर या नदीचा उगम स्थान आहे सो लोणावळा खंडाळा आणि हा परिसर ते पाणी आणि डोंगर याच नदीला मिळते आणि ती अशी तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की युट्यूब करा आणि अजून व्हिडिओ जर आपल्या चॅनलला आपण अशा नवीन नवीन प्लेसेस दर विकेंडला आपण घ्यायचं आहोत तुमच्यासाठी